लिपस्टिक अंडर माय बुरखा असं जरी सिनेमाचं नाव असलं तरी हा सर्व धर्मातील स्त्री वर्गाचा सिनेमा आहे, जो समस्त पुरुष वर्गाने जाऊन बघायला पाहिजे. त्याच्या नावात जो बुरखा आहे तो बुरखा म्हणजे एक प्रतीक आहे. मुलींच्या किंवा स्त्रियांच्या आयुष्यात ज्या त्यांच्या इच्छा आकांक्षा असतात, त्यांची जी स्वप्न असतात, त्यांच्या आड येते ती एक भिंत, पडदा, एक घुंगट, त्याचं प्रतीक आहे हा बुरखा. भोपाळमधल्या एकाच मोहल्ल्यात राहणाऱ्या 4 जणींची ही गोष्ट आहे. रिहाना, लीला, शिरीन आणि उषा बुवाजी. बरं, भोपाळ सुद्धा या सिनेमामध्ये आपल्याकडे जी असंख्य शहरं आता ज्याप्रमाणे डेव्हलप होत आहेत त्यांचं एक प्रतीक म्हणूनच येतं. म्हणजे आता ही सगळी शहरं जी आहेत त्यांचा चेहरामोहरा आधुनिक होतोय, पण पुरुषी अहंकार अजून तिथे तसाच आहे. म्हणजे कपड्यांपासून ते जोडीदार निवडण्यापर्यंत कोणतंही स्वातंत्र्य बायकांना नाहीच आहे. आता उषा बुवाजी आहेत, त्यांना समाजात मान वगैरे आहे, पण कधीपर्यंत? जोपर्यंत त्या सत्संग करतात तोपर्यंत. एकदा का त्यांच्या भावनांना पंख वगैरे फुटले की मग त्यांची फरफट ठरलेली. बायकांच्या शारीरिक वेदनांची जाणीव सुद्धा पुरुषांना नाही, इथपर्यंत थेट या सिनेमात मांडलेलं आहे. लेली 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 जान 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 बिना पूछ हाय हाय देती 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 जान 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 बिना पूछ वाय वाय लेली 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 जान जान. अलंकृता श्रीवास्तव या दिग्दर्शिकेने 4 बायकांची गोष्ट जी आहे ती अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने सांगितलेली आहे. बरं, या बायका काही बंडखोर प्रवृत्तीच्या नाही आहेत. त्यांना उलट समाजामध्ये त्यांचा जगण्याचा समान हक्क हवा आहे आणि त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आता यातली रिहाना जी आहे ती घरातून निघताना बुरख्यातून निघते, पण कॉलेजला जात असताना वाटेत टॉप जीन्स घालते. एकदा अशीच ती कॉलेजला जाते तेव्हा तिकडे आंदोलन सुरू असतं प्रिन्सिपलच्या विरोधात, कारण प्रिन्सिपलने जीन्सला विरोध केलेला असतो. आता ही बुरख्यात राहणारी रिहाना हळूहळू त्या आंदोलनात ओढली जाते. अशा असंख्य लहान लहान प्रसंगांमधून त्या बायकांची जी घुसमट आहे ती अतिशय प्रभावीपणे समोर मांडण्यात आलेली आहे. यात कलाकारांची कामगिरी अतिशय मोलाची आहे, कारण हे जे रोल होते ना ते अतिशय नाजूक होते. जरा जरी तोल गेला असता तरी यातलं गांभीर्य कमी होण्याचा धोका होता, पण या 4ही जणींनी त्यांच्या प्रगल्भ अभिनयाने हा धोका टाळलेला आहे. सुहागरात तक वेट करें. कंडोम बोलते हैं इसको. दरअसल वो जज्बात में बह जाते हैं तो उस टाइम कंडोम. अलंकृता श्रीवास्तवने या सिनेमामधून सडलेल्या किडलेल्या पुरुषी मनोवृत्तीचं जे दर्शन घडवलंय त्याचा कळस झालाय तो आपल्याच सेन्सॉर बोर्डाकडून. पहलाज निहलानी हा जो माणूस आहे ना आणि त्याच्या अंडर काम करणारे सेन्सॉर बोर्डातले जे कोण सदस्य आहेत त्यांनी कोत्या मनोवृत्तीचं दर्शन घडवलेलं आहे. हा असा सिनेमा आहे जो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आणि हा असा सिनेमा हे लोक बॅन करायला निघाले होते. खरं तर गरज आहे ह्या लोकांवरती, पहलाज निहलानीवरती सेन्सॉर बोर्डावर बॅन करायची, आणि गरज आहे तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा बघायची. हे लिपस्टिक अंडर माय बुरखाला मी देतोय 4 पॉपकॉर्न. बरं, याशिवाय आणखीन एक आवर्जून बघावा असा सिनेमा आहे तो म्हणजे हॉलिवूडचा डनकर्क, आणि ज्याचा रिव्ह्यू आम्ही अद्भुत या चॅनलवर केलेला आहे, त्यामुळे तो रिव्ह्यू सुद्धा तुम्ही बघा. बाकीचे इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही नक्की बघा. इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू आणखी येणार आहेत, त्यामुळे त्याची वाट पण बघा. पण जे इंटरव्ह्यू येतील, जे इंटरव्ह्यू तुम्ही बघाल ते लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका, ते शेअरसुद्धा करा, आणि अद्भुत चॅनल आहे आमचं यूट्यूबवर ADBHOOT, ते सबस्क्राईब करा.